जसं सुरू असणार आहे. अर्थात उदय बने यांचा वाढदिवस हे अपवादात्मक होऊ शकतं, पण राजकीय दृष्ट्या देखील तुमच्या दौऱ्याकडे सध्याच्या घडीला पाहिलं जातं. राजकीय दृष्ट्या या माझ्या दौऱ्याला महत्त्व आहेच. ज्या दिवशी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि बंडखोरीची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेव्हा कळली, त्याच क्षणाला मी स्वतःच निर्णय घेतला आणि रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. दौऱ्याला निघताना मी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना फोनवरून कल्पना दिली की मी आता 2 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघालो आहे आणि या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी मी स्वीकारली आहे आणि हे 2 जिल्हे अबाधित राखायला मी समर्थ आहे. त्याच्यामुळे जी काही बंडखोरी झाली आहे त्याची चिंता आपण अजिबात करू नका. दुर्दैवानं या 2 जिल्ह्यातून रायगडचे 3 आणि रत्नागिरीचे 2 अशा 5 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. आणि म्हणून एक शिवसैनिक म्हणून जरी मी आज शिवसेनेचा नेता असलो तरी माझी खरी ओळख आणि माझी पहिली ओळख ही एक शिवसैनिक म्हणून आहे. आणि म्हणून शिवसैनिक म्हणून जेव्हा संघटना संकटात आहे, शिवसेना संकटात आहे, तेव्हा संघटनेच्या पाठीशी आणि पक्षप्रमुख म्हणून आपल्या पाठीशी ठाम राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि त्या भूमिकेतून मी स्वतःहून हा दौरा सुरू केलेला आहे आणि मी स्वतःच बाहेर पडलो आहे आणि हळूहळू या दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांना कडवटपणे पक्षप्रमुखांच्या आणि शिवसेनेच्या पाठी उभं करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि मला जवळजवळ 100% त्यात यश आलेलं आहे. खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. 8 ऑगस्ट त्याचा फैसला आहे. कसं बघताय? कारण तुम्ही सर्वात जुने आणि जाणकार शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले आहे. शिवसेना शिवसेनाच आहे ना. शिवसेना खरी खोटी अशी शिवसेनेची वर्गणी किंवा वर्ग शिवसेनेचा वर्ग करता येणार नाही. शिवसेना ही शिवसेना आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966ला मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हा शिवसेनेचा जन्म झाला. मुळात शिवसेना ही एक संघटना स्थापन झाली, त्यावेळेला संघटना म्हणून तिची स्थापना झाली आणि ती स्थापना करत असताना संघटनेच्या स्थापनेलाच शिवसेना प्रमुखांनी एक धोरण स्वीकारलं जे आजही जगमान्य आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही भूमिका घेऊन शिवसेना या संघटनेची स्थापना झाली. जेव्हा शिवसेना संघटनेची स्थापना झाली त्यावेळेला राजकारण हे शिवसेनेला दुय्यम होतं. प्रथम समाजकारण होतं आणि म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारण. 20% राजकारण एवढ्याकरता की 80% राजकारण यशस्वी करण्याकरता, समाजकारण यशस्वी करण्याकरता 20% राजकारण. आणि म्हणून त्यावेळेला राजकारण हे दुय्यम होतं. परंतु जशी जशी समाजकारणामध्ये शिवसेना मोठी व्हायला लागली, शिवसेनेची पकड बसायला लागली, बघता बघता संपूर्ण मुंबईवरती शिवसेनेचा पगडा बसला. भागाभागात शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या, गल्ली बोळात शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या, लाखोच्या संख्येनं शिवसैनिक जमायला लागले. त्यानंतर मग जे काही सामाजिक प्रश्न होते ते सोडवण्यासाठी शिवसेनेला सुद्धा राजकारणात उतरणं भाग पडलं आणि त्याची सुरुवात ही 1968ची मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक. आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना ही सक्रिय राजकारणामध्ये हळूहळू उतरली. सुरुवातीला मुंबई महानगरपालिका, मग ठाणे महानगरपालिका अशा करता करता शिवसेना ही राजकारणामध्ये उतरली. आणि मग ज्यावेळेला TN शेषन निवडणूक आयोगाचे प्रमुख झाले देशाच्या, त्यावेळेला त्यांनी एकंदर निवडणूक जी काही पद्धत सिस्टीम होती किंवा यंत्रणा आहे ती यंत्रणा इतकी सक्त बनवली
की त्यापूर्वी राजकारणात सक्रिय नसताना सुद्धा निवडणुका लढवल्या जात होत्या, लढवता येत होत्या. पण त्यानंतर आयोगानं, विशेष करून TN सेशन यांनी एकंदर निवडणूक धोरण जे काही ठरवलं आणि त्यामुळे शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून सुद्धा नोंद करणं क्रमप्राप्त झालं. आणि आज शिवसेना ही राजकीय पक्ष आहे. शिवसेना ही राज्यस्तरावरचा पक्ष आहे, राष्ट्रीय स्तरावरचा राजकीय पक्ष नाही आहे. शिवसेना स्टेट लेवलची पार्टी आहे आणि म्हणून शिवसेना ही राजकीय पक्ष म्हणून नोंदली गेलेली आहे. जे शिवसेना प्रमुख, शिवसेना संघटनेचे प्रमुख हे घटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे ते प्रमुख होते, तसेच आयोगाच्या एकंदर सगळ्या बंधनामुळे शिवसेना प्रमुख हे शिवसेनेचे अध्यक्ष झाले आणि त्याकरता शिवसेनेची पहिली कार्यकारिणी पार पडली आणि त्या कार्यकारिणीमध्ये शिवसेना प्रमुखांना अध्यक्षपदी निवडण्यात आलं. आणि मग निवडणूक आयोगाच्या एकंदर निर्देशाप्रमाणे जी काही पक्षाची रजिस्ट्रेशन नोंदणी होणे आवश्यक होती ती पक्ष नोंदणी ही निवडणूक आयोगाकडे झालेली आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला शिवसेना कुठली आहे, कोणाची आहे याची पूर्ण कल्पना निवडणूक आयोगाला आहे. कागदपत्र सादर करण्याची मुदत दिलेली आहे. या पद्धतीने एकनाथ शिंदे गटाचं बंड झालेलं आहे. आता एकनाथ शिंदे शिवसेनेवरती पक्षावर दावा करण्याच्या मानसिकतेने दिसत काय आहे, हा तांत्रिक मुद्दा आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घ्यायचा तो घेईल, परंतु निवडणूक आयोगाला जे आवश्यक कागदपत्र पुरवणे आवश्यक आहेत शिवसेना या पक्षाच्या नोंदणीच्या अनुषंगानं ती सर्व कागदपत्र शिवसेनेकडे उपलब्ध आहेत आणि शिवसेना पक्षप्रमुख योग्य वेळेला ती सगळी कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर करतील. कार्यकारिणी जो निर्णय घेईल या 280 मध्ये बहुसंख्य कार्यकारिणी ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या सोबत आहे. संजय राऊत पण असं म्हणाले की अशा पद्धतीनं कागदपत्र सादर करायला लागलं शिवसेनेला हे फार दुर्दैवी आहे. दुर्दैवी ते जे म्हणाले तो त्यांचा एकंदर जो हेतू आहे त्यामागची भावना समजून घ्या. कायदेशीर दृष्टीनं त्यांची ही भूमिका नाही आहे. दुर्दैवी या दृष्टीने आहे की शिवसेनेच्याच काही लोकांनी बंड पुकारले आणि शिवसेनेला कागदपत्र सादर करायची वेळ येते, हे दुर्दैव आहे. समाजाने म्हटलं होतं की जी शिवसेनेची जी जुनी कार्यकारिणी होती ती कुठेतरी नियमबाह्य होती, म्हणजे नेतेपद असतील किंवा सचिव असतील हे घटनेपेक्षा जास्त होते. निवडणुका प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी किंवा प्रत्येक वेळेला ज्या ज्या आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ज्या ज्या निवडणुका होणं आवश्यक आहे पक्षांतर्गत त्या निवडणुकासुद्धा पक्षांतर्गत यापूर्वी झालेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा होत राहणार आहे. पण आता नवीन कार्यकारिणी जाहीर झालेल्या शिंदे गटाची सुद्धा कोणाच्या कार्यकारिणीशी मला काही घेणं देणं नाही. मला त्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे. मी शिवसैनिक आहे, मी शिवसेनेचा कार्यकारिणीचा सदस्य आहे आणि मी ज्या कार्यकारिणीचा सदस्य आहे ती पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच शिवसेना आहे. गद्दार म्हणू नका, वारंवार एकनाथ शिंदेकडे सांगतो की गद्दार आम्हाला म्हणू नका, आमचा हा उठाव आहे. नेमकं याच्यावर भूमिका करणार पाहिजे. जर त्यांना गद्दार हा शब्द जर लागत असेल किंवा गद्दार हा शब्द जर त्यांना पचनी पडत नसेल तर त्याने अगोदर आपण शिवसैनिक आहोत का हे तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि जर ते शिवसैनिक असतील तर कुठलाही शिवसैनिक ज्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून अवमानित करून पायउतार होण्याला भाग पाडणारा शिवसैनिक असू शकतो का? एकनाथ शिंदेकर असं म्हणत होता की आम्ही उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे दोघांवरती कोणावरती टीका करणार नाही. पण काल असं चित्र दिसतंय की ज्या पद्धतीने सुरक्षेसंदर्भातला विषय निघाला आणि थेट एकनाथ शिंदेना सुरक्षा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नकार दिला अशा स्वरूपाचं विधान केलं गेलं. कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गट करतोय. मला त्या गटाशी काही घेणं देणं नाही. त्या गटाची दखल घेण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाही आहे. शिवसेनेच्या अनुषंगाने आपण जे विचाराल, पक्षप्रमुखांच्या अनुषंगाने उत्तराल, जे काही विचाराल त्याची मी उत्तरं देईन. त्यांची दखल घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. नाराज वगैरे मी काही नव्हतो. एक तर 2-2.25 वर्षे ही कोरोनाच्या काळामध्ये गेली होती, त्यामुळे सगळेच घरी बसले होते. त्या सगळ्यांच्या बरोबर मी सुद्धा घरी बसलो होतो.
त्याचं कारण मी शिवसैनिक आहे. गद्दारी माझ्या रक्तात नाही, बेईमानी माझ्या रक्तात नाही. रामदास कदमने काही आरोप केले, त्याचा अन्याय झाला रंगेमध्ये. हे सगळे दखल न घेण्यायोग्यतेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही. मध्यंतरी एक अशी चर्चा सुरू झाली होती, आणि शिवसैनिकांनी सुद्धा त्यांना बेदखल केलेलं आहे. मध्यंतरी एक चर्चा सुरू झाली होती की गीते कदाचित 2024च्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये जाऊ शकतात, असा काही संपर्क झाला होता? अजिबात नाही, बिलकुल नाही, होण्याची शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही. काही मीटिंग झाल्याचं देखील सांगितलं नाही नाही, काही नाही, काही तर नितेश राणे पण एक आज काही केलेलं आहे की नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांना सुद्धा काही मारण्याची संदर्भातलं प्लॅनिंग केलं गेलेलं होतं. आपण आणि नारायण राणे सुद्धा एकाच शिवसेनेमध्ये होतात, असं काही झालं होतं का नेमकं? नाही नाही, असं काही घडलं नव्हतं. नारायण राणेंचं जे बंड होतं ते त्यांचं व्यक्तिगत बंड होतं, स्वतःचं बंड होतं. नारायण राणेंचं बंड, छगन भुजबळांचं बंड आणि आजचं बंड यातला फरक तुमच्या मी लक्षात आणून देतो आहे. छगन भुजबळांनी स्वतःच्या ताकदीवर बंड केलं होतं, नारायण राणेंनी स्वतःच्या ताकदीवर बंड केलं होतं. त्या बंडाला काँग्रेसनं सहकार जरूर केला, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती किंवा ते बंडाचं कारस्थान काँग्रेसमध्ये शिजलेलं नव्हतं. आजचं बंड आहे हे भाजप पुरस्कृत बंड आहे, भाजप रचित बंड आहे. हा फरक आहे. आणि त्यामुळे नारायण राणे आणखीन छगन भुजबळ यांची तुलना यांच्याबरोबर होऊ शकत नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कोकणातील आता आमदार देखील गटामध्ये सामील झालेले कुठेतरी परिणाम होऊ शकतो शिवसेनेवरती किंवा काही परिणाम होणार नाही. मी तुम्हाला शब्द देतोय, आज जाहीर करतोय की हे 5च्या 5 आमदार पुढच्या वेळेला 100% पराभूत होतील. यातला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही. सर, आदित्य ठाकरे असं म्हणतात की हिंमत असेल तर या सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवावी आणि जनतेसमोर यावं. अरे हिंमत नाही म्हणून तर पळून गेले, हिंमत नाही म्हणून तर पळून गेले. ते काय पुढे समोर येणार? ते येणारच नाही समोर. म्हणूनच आदित्य सांगतोय की तुमची हिंमत असेल तर राजीनामे द्या. त्यांच्याकडे हिंमत नाही म्हणून तर पळून गेले. महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी 2 वेळा मोगलांची सुरत लुटली आणि हे महाराष्ट्र लुटायला सुरतला गेले. सर, तुम्ही नाराज वगैरे काही होतात का? नाही. ऐका ना, जेव्हा निर्धार मेळावा झाला तेव्हा तुम्ही असं म्हटलात की मला रत्नागिरीला बोलावलं गेलं नाही, तर मला बोलावलं असतं मी गेलो. असं नव्हे, मी नाराज नव्हे. मी तो जो मेळावा लावला होता रत्नागिरीचा त्याचा निमंत्रण मला नव्हतं. जर निमंत्रण असतं तर मी सुद्धा त्या मेळाव्याला आलो होतो, कारण मी चिपळूणला आदल्या दिवशी आलोच होतो. त्याच दिवशी मी चिपळूणमध्ये होतो, पण त्याचं निमंत्रण मला नसल्यामुळे मी त्या मेळाव्याला आलो नाही. आणि मग तिथेच मी राजनला सूचना केली आहे की आता पुढचा मेळावा लाव, मला रत्नागिरीत यायला आनंद होईल, पण ती संधी त्याच्या अगोदर उदयबनेने दिली. तर मागच्या मेळाव्यात असं म्हणालं होतं की रत्नागिरी आणि खेडमधलं पण आणि सिंधुदुर्गमधलं दुधाची बाटली उतरवायचं व्यवस्थित मला तंत्र माहिती आहे. नेमकं आता तुम्ही रत्नागिरी मतदारसंघात आलाय, तर कसं या सगळ्या गोष्टी सांगा? कॅबिनेट मंत्र्यांचा मतदारसंघ आहे, म्हणजे कॅबिनेट मंत्री राहिले त्यांचं ते राहिलेत ना, ते राहिलेतच राहून राहणार. 2024ला रत्नागिरी विधानसभामध्ये नवा उदय असेल का? 100%, 100%, 100%. ते आता त्याच्या सोहळ्यामध्ये मी मला जी काय भूमिका मांडायची ती मांडतो. साहेब, आपण पहिल्यांदा रायगडमध्ये शरद पवारांवर अटॅक केला ना. शरद पवार पक्ष संपवतोय, पण तीच भूमिका ज्या बंडखोरांनी घेतली. बंडखोरांची भूमिकाची माझ्या भूमिकेशी काही संबंध नाही आहे. बंडखोर आपल्या सोयीनं आपली पापं लपवण्यासाठी, आपले गुन्हे लपवण्यासाठी, आपले अपराध लपवण्यासाठी जी वेगवेगळी कारणं शोधतात त्यातलं ते एक कारण आहे. माझी भूमिका ही अतिशय स्पष्ट होती, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. माझी भूमिका इतकी स्पष्ट होती की आज ना उद्या, कारण शेवटी सरकार हे आघाडीचं आहे, आजही आघाडीचं सरकार होतं ना, आणि आघाडीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तर अशी आघाडीची सरकार येतात आणि जातात, पण जेव्हा केव्हा समजा सरकार नसेल त्यावेळेला आपण कुठे जाणार आहोत? आपल्या घरात जाणार आहोत की मित्राच्या घरात जाणार आहोत? आपण आपल्याच घरात जाणार आहोत ना. तर आपली जबाबदारी आपलं घर सुरक्षित राखणं. माझी अपेक्षा तीच होती की आपलं घर सुरक्षित राखूया, तर जेव्हा कधी दुर्दैवाने वेळ येईल तर आपल्या घरी आपल्याला, आज आम्ही आमच्याच घरी आहोत ना, आणि आमचं घर राखण्यासाठीच मी फिरतोय ना, वणवण कशासाठी फिरतोय? तेच हे बघा, ज्याने आयुष्यभर राजकारण केले ते राजकारण करू देत, मला त्याच्याशी काही माझा आक्षेप नाही आहे त्यांच्या बाबतीमध्ये. पण मी एक शिवसैनिक आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मला माझी संघटना जगणं, जिवंत ठेवणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, आणि त्याच्याकरता मी बाहेर पडलेलो आहे पूर्ण ताकदीनं.
पण रायगडमधील आमदारांनी, शिवसेनेच्या आमदारांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती तटकरेंमुळे किंवा पालकमंत्र्यांमुळे तिथल्या. त्यावेळी तुमच्याशी देखील त्यांचं काही बोलणं झालं होतं का? माझ्याबरोबर कुणाचं काही बोलणं झालेलं नाही आहे. मी स्वतंत्र लढत होतो, आजही मी स्वतंत्र लढतो आहे. तेव्हा मी स्वतंत्रच लढत होतो, त्यामुळे माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही आहे. त्यांचे जे काही वाद असतील ते त्यांना माहीत असतील. माझा वाद हा तात्विक आहे. माझा वाद हा तात्विक आहे आणि माझा वाद हा शिवसैनिकांसाठी आहे, कार्यकर्त्यासाठी आहे. कार्यकर्ता जगला तर मी जगणार आहे, तेव्हा माझी पहिली जबाबदारी आहे कार्यकर्त्याला जगवणं. शिवसैनिक जगला तर आम्ही जगणार ना, तर शिवसैनिक जगवणं ही माझी पहिली जबाबदारी आहे. आणि त्या भूमिकेतून मी ती भूमिका याच भूमिकेतून मांडली होती आणि याच भूमिकेतून मी आज पुन्हा रायगड रत्नागिरीच्या या मैदानात उतरलो आहे. सर, गीते साहेब आता मातोश्रीवरती कधी दिसतील आणि आमने सामने भेट? मातोश्रीवर मी म्हणजे मातोश्रीला जाणं येणं हा काय माझ्यासाठी नवीन भाग नाही आहे. माझं उभं आयुष्य मातोश्रीत गेलेलं आहे. किंबहुना कदाचित मला जेवढी संधी मिळाली मातोश्री जवळून बघण्याची तेवढी कदाचित कोणाला मिळाली पण नसेल. होणार ना. मी आता कसं आहे, आत्ता मी हे माझे दौरे सगळे करून मी त्यांना येतो म्हणून निरोप दिलेला आहे. मी आता दर आठवड्याला गेले 2 आठवडे झालेत. मी एक दिवस सेनाभवनला बसतोच आहे जाऊन. आता मी तो निर्णय घेतला आहे आठवड्यातला एक दिवस सेनाभवनमध्ये बसायचा. धनुष्यबाण हा शिवसेनेचा शिवसेनेकडेच राहील. कारण पक्षरजित नोंदणीसाठी आणि चिन्ह नोंदणीसाठी जे आवश्यक मतदान आवश्यक असतं ते मतदान शिवसेनेला मिळालेलं आणि शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिन्ह जाण्याचा प्रश्नच येत नाही. रत्नागिरीतील शिवसैनिक जे आहेत ते अजूनही अबाधित आहेत का? आज मला त्याचा अंदाज येईल. मी आज मेळाव्याला जातोय, त्या मेळाव्यामध्ये तो अंदाज येईल. पण माझ्या मते जो शिवसैनिक आहे तो नक्की अबाधित राहील. आता 20 नगरसेवक हे उदयसामंतच्या संपर्कात होते. आज अशी एक बातमी आहे की अजून एक नगरसेवक त्यांच्या संपर्कात गेलेला आहे आणि मागे काही दिवसापूर्वी आपल्याच कसं आहे, रत्नागिरीची मी अजून माहिती पूर्ण घेतली नाही आहे. आता राजन इथे उपस्थित आहे, त्याला माझ्यापेक्षा अधिक माहिती असेल. वाटल्यास राजन या बाबतीमध्ये निश्चितपणे आपली भूमिका मांडू शकतो. सर, शिंदे गटाकडून घटना बदलण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत? ते बघा, कारस्थानी करणारे कारस्थानं करतच राहतात. हे कारस्थान आहे ना, जे काही चाललंय हे कारस्थान आहे आणि कारस्थानी आयुष्यभर कारस्थान करतच राहणार. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणं चुकीची आहे. मंडणगड दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील. तिथे कुठलीही अडथळा, कुठलीही अडचण नाही आहे. पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. छे आव्हान कुणाचंच नाही आहे. ज्यांचं आव्हान वाटतं असा तुम्ही प्रश्न विचारतायत, त्या लायकीचं त्यांना बनवलं कुणी? त्यांचं आव्हान वाटतंय असा जो प्रश्न मला विचारला जातोय, त्या लायकीचं त्यांना बनवलं कुणी याचं त्यांनी उत्तर द्यावं. अनिल परब पालकमंत्री होते, वारंवार शिवसैनिक म्हणजे चिपळूणच्या मेळाव्यात सुद्धा पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच दिवशी फक्त त्यांनी येणं केलं. बाकी इतर वेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचं मदत शिवसैनिकांनी केली नाही असा सूर लावला गेलेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघता? नाही, पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी असू शकते, होती, असेलही त्यांच्याबद्दल. पण तो विषय या आजच्या बंडखोरीशी त्याचा काही संबंध नाही आहे. कारण ही प्रत्येकाची कार्यपद्धती आहे. हाताची 5 बोटं सारखी नसतात, त्याप्रमाणे प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते आणि कार्यपद्धतीबद्दल आक्षेप, तक्रारी, नाराजी असू शकते. माझं तर स्पष्ट मत आहे आणि मी ती विनंती पण उद्धवजींना करणार आहे की शिवसेनेनं यापुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेल्या चौकडीमुळे शिवसेनेला प्रॉब्लेम झाला असा अनेक शिवसैनिकांचं मत आहे. आता ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. घडलंय ते घडलंय, त्याला सामोरं जायचं आहे. आज ती ड्युटी, ती जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस असू दे, अजूनही म्हणतात की आपली महाविकास आघाडी झाली पाहिजे. मुद्दा म्हणतात की एकट्याने निवडणूक लढली पाहिजे. पण अजूनही शरद पवार म्हणतात की आम्हाला सगळी मदत. कसं आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तसं माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. माझं मत असं आहे की यापुढं शिवसेनेनं स्वबळावरती सगळ्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरं जावं. आणि आज माझी खात्री आहे की उभा महाराष्ट्र शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. सर, स्वबळाच्या
शिंदे गटाची पण हीच मागणी आहे की तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडा. त्या शिंदे गटाशी याचा काही संबंध नाही. त्याच्याकरता बेईमानी करायची गरज आहे का? गद्दारी करायची गरज आहे का? हां, त्यांचं म्हणणं- बापाला नालायक म्हणायची गरज आहे का? हां, आईला विकायची गरज आहे का? काही गरज नाही ना. त्यांचं म्हणणं- त्यांना कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही या विषयावर बोलण्याचा. साहेब, आपण जळगावचा बालेकिल्ला रत्नागिरी जिल्हा होता आणि त्याच्यामध्ये कोटी समाजाचं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्याकडे कोटी समाज मोठ्या प्रमाणात होता. तर या परिस्थितीमध्ये आपणही काही कोटी समाजाचं अधिपती नेतृत्व करत आहे. काय जिल्ह्यामध्ये कोटी समाज नेमका कुठे असेल काय? 80% कुणबी समाज हा शिवसेनेस बरोबर होता आणि आजही आहे आणि उद्या सुद्धा शिवसेनेबरोबरच राहील. सरकार चिपळूणमध्ये शिवसेनेच्या शहरप्रमुखाने एकनाथ शिंदेला शुभेच्छाचं बॅनर लावलं होतं. ते कसं? नाही, मला त्याच्याबद्दल तपशील काय माहीत नाही आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी जो पूर आला त्या पुराच्या अनुषंगानं ज्यांनी कुणी त्या पुरामध्ये मदत केली होती त्याच्यात माझाही फोटो आहे. मला वाटतं अरविंद सावंतसुद्धा आहे. म्हणजे ज्यांनी कुणी केली होती त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता तो लावला गेला असं माझा समज आहे. तरीसुद्धा तो शहर प्रमुख आहे, शिवसेनेचा आहे, मी नेता आहे. मी त्याच्याकडून त्याचा खुलासा नक्की घेईन. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री 24 दिवस झाले तरी सरकार विस्तार होत नाही. कसं सरकारचं होईल ते आपण बघताय. हे सरकार कदाचित या कोर्टाच्या निकालानंतर कोसळेल, 100% कोसळेल. नगरपालिकेबद्दल माहिती दे ना. नगर सांगू सांगा ना. एवढीच फक्त माहिती हां. ठीक आहे. रोज 30 ना 30 संख्या. रत्नागिरी नगर परिषदच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये 30 नगरसेवक होते पूर्ण. त्यामध्ये 17 नगरसेवक हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आलेले होते आणि त्यापैकी 9 नगरसेवक हे उद्धव साहेबांच्या शिवसेनेबरोबर प्रामाणिकपणे आमच्याबरोबर राहिलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्या 30मध्ये 5 नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे होते. त्यातले 4 नगरसेवक उदय सामंतांबरोबर गेले असतील. 1 नगरसेवक राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आजच्या घडीला असं पाहिलं तर 17 पैकी 9 नगरसेवक हे शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबरच्या शिवसेनेबरोबर आहेत. बरोबर ना? हां, नावं सांगू का? बंड्या साळवी, दुसरं बंटी कीर, बाबा नागवेकर, मीरा पिलनकर, रशिदा गोदड, तो फरा पावसकर आणि कोण आहे माझी यादी. हा, मधुकर घोसाळे. हा, नाही आहेत ना, विद्यमान आहेत ते आता विद्यमान आहेत. आता माझी झाली सर्व. तिकडे इकडे सर्व माझी झाली. सगळेच माझे आहेत. पण याच्या साहेब आपल्याला मध्यंतरी प्रतिज्ञापत्र करण्यासाठी सांगितलं. ह्या लोकांनी किती लोकांनी प्रतिज्ञापत्र केली? नाही, जे आता नावं घेतली ती सर्व मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेली प्रतिज्ञापत्र. परत एकदा राहुल पंडित नाही, राहुल पंडित हे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली आहे. माजी नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांची थोडी मदत घेऊन मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मग मला संपूर्ण इथली माहिती आहे. 2 नावं कुठची पहिली असं 9 नगरसेवक आमच्याबरोबर आहेत. एवढा विश्वास आमच्या बोलण्यावरती आपण ठेवायची विनंती.